तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 27 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता सावली आणि जगन्नाथजीचं बोलणं चालू असतं. जगन्नाथजी म्हणू लागता की सावली, मला तुझं न बोलणं अजिबात आवडलेलं नाही. अगं सारंग, आणि तुझ्यामध्ये जे काय घडलं आहे त्या बिचाऱ्या आबिरची त्याच्यामध्ये काय चूक आहे मला सांग बरं तू. त्यानंतर आता सावली म्हणू लागते, अहो बाबा तुम्हाला गोष्ट सांगू का, सारंग आता त्यांच्या आयुष्यामध्ये ना पुढे गेले आहे आणि मलाही मात्र आता तसं काही करायचं नाही. त्यांचं आयुष्य मला त्यांना जगू द्यायचं आहे आणि माझंही मला बघायचं आहे. मग त्यानंतर सावली असंही म्हणते की बाबा, मला तर असं वाटतं ना, मला त्या घराकडे आता डोकूनही बघायचं नाही. आणि मला असं वाटतं परत की मी आणि सारंगने त्या घराकडे नाही बघितल्यालाच माझ्या आबिरसाठी चांगलं राहील. माझ्या आबिरला अजिबात कळता कामा नये की तो सारंगच त्याचे वडील आहेत म्हणून. आणि आता जगन्नाथ म्हणू लागतो की सावली बाळा, तुम्ही चुकीचं करत नाही का. मला तर असंच वाटतं ना, त्या बिचारा आबिरची काय चूक आहे, त्याला त्याच्या वडिलांची माया कधी भेटणार गं. मग सावली म्हणू लागते, बाबा मला ते तर नको आहे ना, माझ्या आबिरला काहीच कळता कामा नाही. आणि बाबा आता तुम्ही मला वचन द्या बरं का, माझ्या आबिरला तुम्ही कधीच सांगणार नाही की तो सारंगच त्याचा वडील आहे म्हणून. जगन्नाथजी म्हणू लागतात, चल आता तुझ्या समाधानासाठी बाळा मी तुला वचन देतो की मी आबिरला कधीच सांगणार नाही की सारंग त्याचेच बाबा आहेत म्हणून. जगन्नाथजी म्हणू लागतात, पण माझी पण एक गोष्ट तू लक्षामध्ये ठेव, मी फक्त हे तुझ्या समाधानासाठी करतोय बरं का, नाही तर माझी तर मनातून अजिबात इच्छा नाही. त्यावेळी सावली खाली मान घालून उभी राहते. पण आता या दोघांचं बोलणं चालू असताना नुकतंच तिथं अभिर येतो. अभिरने यांचं काही ऐकलेलं तर नसतं, पण यांच्या चेहऱ्याकडे बघून अभिरच्या मनामध्ये जाणवतं की नक्कीच काहीतरी झालं आहे. सावली आणि जगन्नाथ मात्र आता थोडा वेळ अभिरला बघून थोडेसे घाबरतात, डोळे गिळे पुसत असतात. तर अभिर म्हणू लागतो, काय झालंय तुम्हाला. सावली आणि जगन्नाथ सांगू लागतं, काय नाही झालं बाळा, आमचं ना अशाच गोष्टी चालू होत्या. अभिर म्हणू लागतो, नाही नक्कीच काहीतरी झालं आहे बरं का, पण हे सांगत नाही मला. त्यानंतर अभिर म्हणू लागतो, आज ना मी माझ्या सुपर हिरोसोबत खूप मज्जा मस्ती केली आणि मला ना ते आता ओवीला पण सांगायचं आहे. आणि लगेच अभिर मात्र बाहेर धावत जातो ओवीवर फोनवर बोलण्यासाठी. जगन्नाथही त्याच्या पाठोपाठ जात असतो, तर सावरी बिचारी इकडं खूप रडत असते. दुसरीकडे आता सारंग ओवीला घेऊन घरी जात असतो. सारंग आणि ओवी घरी गेल्याच्या नंतर ओवी सांगू लागते, बाबा तुला माहिती आहे का, गुरुकुलमध्ये ना परवाच्या दिवशी खूप मोठा कार्यक्रम आहे. आणि आता ओवी समोर काही बोलणार असते तितक्याच वेळा सारंग ओवीला शांत बसायला सांगतो, कारण की तिथे बसलेली तिलोत्तमा असते. तिलोत्तमा तिथं असल्यामुळे ओवी शांत बसते. त्यानंतर आता सारंग ओवीला घेऊन त्यांच्या रूममध्ये जात असतो. ओवीला घेऊन रूममध्ये जात असताना तिलोत्तमा म्हणू लागते, काय रे सारंग, इकडे आणि माझ्याकडे तू असं का दुर्लक्ष करत आहे, मला कळत नाही आहे. सारंग म्हणू लागतो, आई काही नाही गं, माझ्या मागं थोडं ना अर्जंटली काम आहे. त्यावेळी आता तिलोत्तमा त्याला इमोशनली ब्लॅकमेल करू लागते, म्हणू लागते, काय रे, तुझ्या आईसाठी आता तुझ्याकडे थोडा पण वेळ राहिला नाही का. सारंग म्हणू लागतो, आई तसं काही नाही, तू उगाच गैरसमज करून घेऊ नको. सारंग म्हणू लागतो, माझ्या मागे ना मला ऑफिसचे पण काम आहेत, मला ओवीला घेऊन रूममध्ये जायचं आहे, मला फ्रेश व्हायचं आहे आणि मला माझ्या कामाला लागायचं आहे, म्हणून माझ्याकडे जास्तीचा वेळच नाही आहे आई. त्यानंतर आता तिलोत्तमा तर काही ऐकत नाही. सारंग म्हणू लागतो, आपण थोड्या वेळाने बोलूया या विषयावर. तिलोत्तमा म्हणू लागते, नाही मला आत्ताच तुझ्याशी बोलायचं आहे, तू माझ्याकडे खूप दुर्लक्ष करत आहे. त्यानंतर तिलोत्तमा म्हणू लागते, जागं ओवी, तुझ्या रूममध्ये जा तू, मला तुझ्या बाबाशी बोलायचं आहे. ओवी घाबरूनच तिच्या रूममध्ये पळून जाते. तिलोत्तमा म्हणू लागते, सारंग मला कळत नाही, तू माझ्याशी असं का वागतोय, माझ्याकडे दुर्लक्ष करतोय, माझ्यासोबत बोलत नाही, काही नाही, काय झालंय तुला. सारंग म्हणू लागतो, आई मला काही झालेलं नाही आणि तू जसं विचार करते ना तसं माझ्या डोक्यात काही चालू नाही. माझ्या डोक्यामध्ये माझ्या कामाचे आणि याचेच विचार चालू असतात, बाकीचं काहीच नाही. त्यावेळी आता तिलोत्तमा म्हणू लागते, हो मला कळतंय ना, तुझ्या डोक्यामध्ये तुझा बिझनेस आणि त्या ओवीचेच विचार चालू राहते, घरात दुसरं कोणी राहतच नाही ना, त्यांच्याकडे कसं तू लक्ष देणार. तिलोत्तमा म्हणू लागते की सारंग, तू खरंच ना खूप बदलला आहे, पहिल्यासारखा नाही राहिला तू. तू का माझ्याजवळ बसतो की मला विचारतो, आई तू जेवलीस का, आई तू बरी आहेस का. सारंग म्हणू लागतो, या सगळ्याची गरजच काय, पण घरामध्ये इतर लोक पण आहेत ना तुझी काळजी घेण्यासाठी, मोनिका वहिनी आहे, अमृता वहिनी आहे, राजकुमार दादा आहे, मग तुला माझीच का गरज आहे. तिलोत्तमा म्हणू लागते, काय रे, आणि तुला आता माझी काही गरजच राहिलेली नाही का, मला तेच सांगतो. आणि मला ना त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये ना मला जमीन आसमानचा फरक दिसतो, मला ना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत सारंग. तर असं वाटतं ना सारंग, तू परत एकदा आपली कंपनी जॉईन करावी, आपल्या कंपनीत लक्ष द्यावं, सगळ्या गोष्टी माझ्या मनाने कराव्या, पण तू तसं माझं ऐकतच नाही ना, म्हणून मला त्या मोनिका आणि राजकुमारलाच बोलून बोलून हे सगळं करून घ्यावं लागतं. तुला तर माहितीच माझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे म्हणून. त्यानंतर आता सारंग म्हणू लागतो, हो सगळ्या जगाने तुझं ऐकलं पाहिजे, तुला असंच वाटतं ना.
नंतर मग सारंग तिलोत्तमाला म्हणू लागतो, मला सांग आई, तू कधी जगाच्या मनातलं जाणून घ्यायचा प्रयत्न केला का गं? नेहमी पण तुझेच मत त्यांच्यासमोर मांडते, त्यांना ब्लॅकमेल करते, त्यांना तुझं ऐकावं लागतं, तुझे कामं करावं लागतात. बरं त्यांचं तर सोड, तुझा मी मुलगा आहे म्हणतीस ना, मी तुला विचारायला हवं, तू मला विचारलं का गं कधी माझ्या मनात काय चालू आहे? माझ्या भावना कधी तू समजून घेतल्या का? माझं मन काय म्हणतंय, तू कशी चालते, याचा कधी तू विचार केलास का? सारंग तिलोत्तमाला असं बोलत असतो. तिलोत्तमाला खूप राग येत असतो की माझा सारंगनं आता माझ्या चुका काढायला लागलाय, पण सारंग मात्र तिची चूक तिला दाखवून देत असतो. तर मित्रांनो, बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.